श्रावणातील पहिलाच सोमवार अत्यंत पॉवरफुल. या राशींना मिळणार महादेवाचा आशीर्वाद. धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार श्रावणातला पहिला सोमवार हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी काही दुर्मिळ संयोग जुळून येत आहेत, ज्यामुळे 5 राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. श्रावण महिना भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना. हिंदू धर्मात ह्या महिन्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा दिवस भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष समर्पित असून देशभरातील शिवमंदिरांमध्ये या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा, अभिषेक आणि व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार श्रावणातला पहिला सोमवार हा अत्यंत शुभ मानला जातोय. या दिवशी काही दुर्मिळ संयोग जुळून येत आहेत, ज्यामुळे 5 राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल. तर वैदिक पंचांगानुसार श्रावण महिना हा लवकरच सुरू होणार आहे. या महिन्यातील पहिला सोमवार 17 ऑगस्ट 2026 या दिवशी येत आहे. हा दिवस भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. पहिल्या श्रावण सोमवारी जुळणारे प्रमुख शुभ योग. श्रावणी सोमवार योग भगवान शिवांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि ओम नमः शिवाय मंत्र जपाला विशेष महत्त्व असते. शिवपूजेसाठी अनुकूल काळ. श्रावण महिना आणि सोमवार यांचा संयोग असल्याने धार्मिक विधी, व्रत आणि दानधर्मासाठी हा दिवस शुभ मानला जातो. चंद्राचा प्रभाव. सोमवार हा चंद्राशी संबंधित असल्याने मन शांती, भावनिक धैर्य आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस अनुकूल मानला जातो. सिद्धिप्राप्तीसाठी शुभ वेळ. नवीन संकल्प, धार्मिक कार्य, जप, तप आणि पूजा सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. या 5 राशींसाठी दिवस अत्यंत शुभ असेल. तर पहिली आहे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणातला पहिला सोमवार हा वृषभ राशींसाठी करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे योग असून अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दुसरी रास आहे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणातला पहिला सोमवार हा कर्क राशीसाठी भाग्याची साथ मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. शिवपूजेमुळे मानसिक समाधान मिळेल अशी श्रद्धा आहे. तिसरी रास आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणातला पहिला सोमवार हा सिंह राशीसाठी मानसन्मान वाढण्याचे संकेत आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल मानला जाऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची शक्यता आहे. चौथी रास आहे वृश्चिक रास. तर ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणातला पहिला सोमवार हा वृश्चिक राशीसाठी महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरू शकतात. व्यवसायात लाभ आणि उत्पादनात वाढ होण्याचे संकेत आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. तसेच 5वी रास आहे मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणातला पहिला सोमवार हा मीन राशीसाठी धार्मिक कार्यात सहभाग वाढवणारा ठरेल. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसू शकतात. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. 2026च्या श्रावण महिन्यात किती सोमवार येतील? तर 2026 वर्षात श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार असतील. या काळात भाविक या सोमवारी उपवास करू शकतात आणि भगवान शिवांची विशेष प्रार्थना करू शकता. पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट, दुसरा सोमवार 24 ऑगस्ट, तिसरा सोमवार 31 ऑगस्ट आणि चौथा सोमवार 7 सप्टेंबर. श्रावणी सोमवारी काय करावे? ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. शिवलिंगावर जल, गंगाजल, दूध आणि पंचामृताने अभिषेक करावा. बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि चंदन अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. शुभ चालीसा, शिवमहिमा सूत्र किंवा रुद्राध्यायाचे पठण करावे. शक्य असल्यास उपवास करून सात्विक आहार घ्यावा. गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान अवश्य करावे.
हर हर महादेव. श्री शिवाय नमस्ते.